नक्कीच एका बाजूला वसई नायगाव संघ तर दुसऱ्या बाजूला आपल्याला प्रतिस्पर्धी संघ तो म्हणजे वाडा संघ पाहायला मिळतो. वाडा वॉरियर्स संघ आपण नक्कीच फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. हलक्यारीत्या चेंडू खेळून काढला, सन्मान दिला गेला. फारच चांगली सुरुवात या ठिकाणी जर चांगल्या हाताने सन्मान दिला जातो. फुलटॉस चेंडू बॅटची कडा घेतली आहे या ठिकाणी. नक्कीच डायरेक्ट हिट फलंदाजाला माघारी नक्की सेफ इन द पॉपिंग क्रीज असतील. नक्कीच फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत, क्षेत्ररक्षक नक्कीच बॉल मागे धरतील. इथे मिसफिल्डिंग होईल आणि मिसफिल्डिंगच्या स्वरूपामध्ये धावा मिळतील तब्बल 4 आणि चौकार या ठिकाणी येत असताना नक्कीच पाहायला मिळतोय एसटीचे. फुलटॉस चेंडू त्या ठिकाणी नक्कीच चांगला फटका नक्कीच पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक दूरवरून येतील. डायरेक्ट हिट जर असता इथे कुठेतरी चांगला थ्रो आपल्याला पाहायला मिळाला असता. नक्कीच धावचीची संधी होती आणि संधी या ठिकाणी नक्कीच गमावल्या. पण फिल्डिंगचं नक्कीच तितकंच कौतुक करावं लागेल. बाउंड्री लाईनला पॅट्रोलिंग करत असताना अत्यंत उत्कृष्ट क्षेत्ररक्षण दूरवरून आले. त्याच्यामध्ये काऊ कॉर्नरवरून तो चेंडू अडवण्यात आलाय. बॅटची गडा घेतली आहे. एकच धाव त्या ठिकाणी असेल. एकापेक्षा जास्त काही नाही. थोडंसं फंबल असेल पण नक्कीच एकच धाव. सर एक नम्रतेची विनंती असेल, अतिरिक्त खेळाडू जर आला असेल दोन्ही संघांचा, जे थर्डमॅनला खेळाडू आहेत माझ्यामध्ये त्यांनी सांगितलं तर नक्कीच बरं होईल. तो मेसेज पोचवला जाईल कारण जेव्हा स्कोरिंग आम्ही करत असतो तेव्हा ते नाव टाकल्याशिवाय तुमचा संघ पुढे गेला जर बक्षीस पात्र ठरला तर मात्र नक्कीच ते बक्षिसासाठी नाव गरजेचं असतं. ते नाव कृपया करून प्रोव्हाइड करत जा.
नेक्स्ट मॅच NDF नालासोपारा डॉक्टर अँड कर्जत रायझिंग स्टार्स. मी विनंती करतोय NDFचे कॅप्टन आणि कर्जत टीमचे कॅप्टन टॉससाठी यावे. एक ठिकाणी होता असं माहिती आहे का, अंपायर नाव सांगायचा. उधर पाय नहीं टॉस के लिए पाय नहीं होता त्या सरांकडे होता. मास्टर ब्लास्टर सतीश वास्टर. नक्कीच फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक आहेत, झेल ड्रॉप होईल. टायमिंग तेवढंच सुरेख आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं नाही. झेल ड्रॉप एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. NDF टीमचे कॅप्टन आणि कर्जत टीमचे कॅप्टन टॉससाठी यावे. फटका लाजवाब आहे. चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. 90 किलोमीटर का लांबून आलोय आम्ही याचं नक्कीच उदाहरण दिलं जात आहे वाडा संघाच्या बाजूने. आणि चांगला चौकार मलमिना फटका त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला STचे. येस, फलंदाज या ठिकाणी नक्कीच बाद होईल. ऑल ओके देन हेल्थ ओकेचा विकेट या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. फलंदाज बाद. येस, वसई नायगाव संघाच्या बाजूने ही चांगली बाद असेल. येस टीचर. शुक्ला रो रहा था इसलिए मैंने टी शर्ट पहन लिया, नहीं तो मैं यही पहनने वाला था. 15 धावा धावफलकावरती दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे 15. आणि दक्ष नक्कीच चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. दक्ष गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत असताना नक्कीच चांगला चेंडू गुड लेंथवर नक्कीच चेंडू पडला. कट खेळायचा होता, तेवढी जागा नव्हती, तेवढा रूम दिला जात नाहीये. आणि डॉट चेंडूची सांगता या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. नोचा इशारा आलाय. पिचिंग माझ्यामध्ये नक्कीच पिचच्या बाहेर पडलाय. नक्कीच फ्री हिट असेल पंचांच्या बाजूने.
आणि फटका चांगला, बॅटची कडा घेतली, एकच धाव त्या ठिकाणी असेल, फ्री तेवढी महाग ठरणार नाहीये. तुम्ही गोलंदाजीचा जर आपण विचार करतो तर शॉर्ट ऑफ लेंथ फार गोलंदाजी केली जाते. समोरचा प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटिंगचा विचार केला जातोय तर रूम दिला जातोय, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जाते. पहिल्या षटकाचा विचार केला तर कुठेतरी मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले होते. आता जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, ऑफ साईडचा चेंडू लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, मेरिटवर क्रिकेट खेळलं जात नाहीये. अद्याप आपण जर विचार करतोय चांगल्या चेंडूला सन्मान दिला जातोय, पण खराब चेंडूचा परिचय घेण्याची ताकद मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या बाजूने कुठेतरी पाहायला मिळत नाहीये. झेलबाद करण्याची संधी होती, क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत नक्कीच 2 धावा एकवटला जातील. या 2 धावेच्या साह्याने धाव फलक पुढे सरसावेल, ते म्हणजे 19 या आकड्यावरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना 4 चेंडूंचा खेळ झाला, उर्वरित 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल. बॅटची कडा, वॉड कॅच घेतली आहे का? फलंदाज या ठिकाणी नक्कीच बाद होईल. येस टीचे खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, डायरेक्ट हिट. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण कोणी नाहीये, गरज नव्हती त्या ठिकाणी नक्कीच थ्रो करायची. चांगला फटका, पॉइंटच्या डोक्यावरून खेळू काढलाय. एका सुईमधून जसा धागा काढावा तसा हा फटका पाहायला मिळालाय. लाजवाब स्ट्रोक,
सीमारेषा पार धावा मिळत आहे तब्बल 4 आणि 4 आणि 4. मलमिना चौकार. येस टीचर. चौकार पाहायला मिळत आहे ते म्हणजे हितेशच्या पाटमधून. फुलटॉस चेंडू क्षेत्ररक्षक आहेत. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. 2 धावा नक्कीच एकवटला जातील. धाव फलकाला मात्र संजीवनी देण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. 35 धाव फलकावरती उर्वरित 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक. चांगला फटका क्षेत्ररक्षक कोणी नाहीये दूरवरून येईपर्यंत. चेंडू मात्र सीमारेषा पार जाईल. हा येईल अजून एक चौकार. येस टीचर. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. उर्वरित शेवटचा चेंडू मार्गस्थ. फटका चांगला आहे. लाजवाब स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आहेत दूरवरून येतील. चेल सुटेल. 2 धावा तर नक्कीच एकवटल्या जातील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाही. जर केला तर फलंदाजाची विकेट आणि या 2 धावेच्या साह्याने शेवटच्या धावफलक जाऊन पोहोचेल ते म्हणजे 41 या आकड्यावरती आणि आव्हान असेल ते म्हणजे 42 धावांचं. आणि 42 धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील हे येणाऱ्या दुसऱ्या सत्रातच आपल्याला पाहायला मिळेल. तर विनंती असेल प्रतिस्पर्धी संघ क्षेत्ररक्षण जो करतोय त्यांनी नक्की लवकर 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला देखील विनंती असेल लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या. तत्पूर्वी आपण ऐकूया आकाशच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. येस आकाश टीचर.
सरासरीने तुम्हाला या धावा कुटाव्या लागतील आणि या धावा कशा प्रकारे चेस केला जातील हे नक्कीच पाहणं गरजेचं आहे. आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं एक 40 धावसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक संघाला यश मिळालंय. येस पंचांचे हात समांतर धावा मिळतील. अवांतर संघाचा श्री गणेशा होईल या धावसंख्येने आणि फारच जर आपण पाहतोय तर आजच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी अद्याप झालेली नाही. पण बॅटिंगचा जर आपण विचार केला तर लाजवाब बॅटिंग आजच्या दिवसामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा वाईटचा इशारा पंचांच्या बाजूनी. गोलंदाजीमध्ये नक्कीच वेग आहे पण तेवढी धार अद्याप पाहायला मिळालेली नाहीये. जर फलंदाजी करत असताना संघाच्या बाजूने जेव्हा तुम्हाला 2 वाईट मिळतात तेव्हा कुठेतरी नक्कीच कॉन्फिडन्स बूस्ट होतो, कारण ज्या 2 बोनस धावा आहेत त्या तर मिळाल्या आहेत. आता इथून पुढे बॅटची कडा घेतली. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत. डॉट चेंडूची सांगता त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. चांगला चेंडू, गतीमध्ये थोडंसं परिवर्तन करण्यात आलं होतं. स्लोअर गतीचा माझ्यामध्ये चेंडू फेकण्यात आला आणि बॅट अगोदर फिरवली गेली, नंतर चेंडू स्वतःच्या शॉटला चेक केलं आणि बॅटची कडा घेऊन नक्कीच एकच पहिला डॉट चेंडू त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. फटका खेळायचा होता एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून, पण एकच धाव. बॅटची कडा घेतली. बॅटची एज घेऊन एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. तर सरासरीचा जर आपण इथून पुढे विचार करतो तर 3 धावा धावफलकावरती अद्याप नोंदवल्या गेल्या. 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झाला. तिसरं षटक, तिसरा चेंडू या ठिकाणी मार्गस्थ असताना गोलंदाज तयार. पहिला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या वरून खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरून येतील. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईनवर पॅट्रोलिंग करत असताना नक्कीच पाहायला मिळतं. 2 धावा नक्कीच वाचवल्या जात आहेत संघाच्या बाजूनी आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण. एवढ्या उन्हामध्ये जेव्हा खेळायचा प्रयत्न देखील केला जातो त्या प्रयत्नाला देखील तितकाच दाद दिला जाईल, कारण जर आपण पाहतोय तब्बल टेम्परेचरचा जर आपण विचार केला तर नक्कीच फटका लाजवाब आहे आणि टेम्परेचर वाढवलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. धावा मिळत आहे तब्बल 4. येस, हेल्थ ओके, चौकार. डीजे वाईटचा इशारा आला आणि नक्कीच जेव्हा मैदानाच्या आतमध्ये तुम्ही प्रयत्न करत असता, एवढ्या उन्हामध्ये तब्बल 35 टेम्परेचर आहे आणि आजच्या दिवसामध्ये 38 पर्यंत जाण्याची देखील शक्यता आहे. तर एफर्ट्स मॅटर करतात. कशा प्रकारे तुम्ही सामना आपल्या संघासाठी झुकवू शकता त्याच्यासाठी तुम्ही एफर्ट्स टाकत असता, ते एफर्ट्स नक्कीच मॅटर करतील. हा फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक आहेत, क्षेत्ररक्षक चूक करणार नाही आहेत. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. येस, काहीतरी मैदानाच्या आतमध्ये इलेक्ट्रोफाइंग मुवमेंट म्हणून इलेक्ट्रो कॅन विकेट. फलंदाज बाद. येस डीजे कुलवा टप्प्याचा चेंडू. या क्षेत्ररक्षक आहेत, मिड विकेट वरून येतील. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल.
धावफलकाचा जर आपण विचार केला तर धावफलकावरती धावांची नोंद झाली आहे ती म्हणजे 11 धावा. 11 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये 11 धावा नक्कीच आपल्याला पाहायला मिळाल्या आणि एक सन्मानजनक स्थितीपर्यंत, कारण जर आपण विचार केला तर 10.25 सरासरीने धावा कुटायच्या होत्या. पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या 11 धावा आल्यात. एक दोन्ही संघांसाठी तराजूवर हा सामना असेल. 50-50% अद्याप हा सामना झुकताना पाहायला मिळतोय आणि जोपर्यंत आपल्याला गोलंदाजीमध्ये धार पाहायला मिळणार आहे, एखाद 2 ओव्हर तुम्हाला कंजूस फेकावे लागतील. जर सामन्यामध्ये जम बचवायचा असेल तर तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. जर अद्याप तुम्ही चांगली गोलंदाजी केली नाही तर सामना कुठेतरी निष्ठच जाईल प्रत्येक षटकामागे. आणि तशीच गोलंदाजीसाठी जबाबदारी दिली आहे. गोलंदाजाचं नावचा विचार करतो गिरीश. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत असताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. माहिती आहे ना गण्याचा बाबा तेव्हा मजा आली. 1500 तो बरीच खपलेला 12-1 ला. कसं जर आपण इथून पुढे विचार केला तर मात्र नक्कीच 16 धावा धावफलकावरती. नक्कीच पंच जो निर्णय देतील तो नक्कीच शेवटचा असेल याची नोंद घ्यायच्या. देखील अलॉंग दी कार्पेट चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावेल 17 या आकड्यावरती. आता मग धावला काय फटका लाजवाब आहे. चौकार या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय आणि 4 धावा या ठिकाणी नक्कीच घेतल्या जातील. आताचा पंच नो बॉल नाहीये.
नक्कीच डॉट चेंडूची सांगता होत असताना आपण जर पाहिलं तर हे 22वा धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळालं. थोडंसं मातीशी संपर्क ठेवण्याचा प्रयत्न फलंदाजाचा देखील त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फटका फसलाय, टॉप एज होती. स्वतः झेल घ्यायचा प्रयत्न केला गेला होता बॉलरच्या माध्यमातून, पण नंतर त्यांना वाटलं कोणतरी झेल घ्यायला येतोय म्हणून खाली जेव्हा बघितलं तेव्हा मात्र स्वतःलाच घ्यायची वेळ आली होती, पण तेव्हा वेळ मात्र निघून गेली होती आणि झेल ड्रॉप या ठिकाणी होत असताना नक्कीच पाहायला मिळतोय. धावफलकाचा विचार करतोय 24वा धावफलकावरती 24 रन्स ऑन द स्कोप बोर्ड आणि षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी समाप्त झालाय. रिक्वायर्ड रन रेट अद्याप आपण विचार केला तर 9.00 आणि करंट रन रेटचा जर विचार करतोय तर 12.00. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं, जास्त वेळ घेऊ नका. 4 षटकांचाच हा सामना आहे. ड्रिंक्स ब्रेक नसेल पूर्णपणे याची नोंद घ्यायची. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं. बारा चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. चला बॉलर पंच थोडीशी घाई करा, कारण आपल्याला अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत. बॅटची कडा घेतली आहे. क्षेत्ररक्षक आहेत, चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी हितेशच्या माध्यमातून. हितेशच्या बॅटमधून देखील आपल्याला शेवटच्या षटकामध्ये जी इनिंग पाहायला मिळाली त्याचं महत्त्व आहे आणि त्याला आता गोलंदाजीच्या जोरावर देखील ते महत्त्व सिद्ध करावं लागेल. एक चांगलं षटकची गरज आहे. अद्याप आपण विचार केला तर हे षटक फार निर्णायक असेल या सामन्यासाठी. आता मात्र चांगला फटका खेळायचा होता. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. थोडीशी मिसफिल्डिंग, आपल्याला दुसरा धावाचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा त्या ठिकाणी नक्कीच एकवटण्यामध्ये या संपादित झालाय. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा नक्कीच एकवटल्या जातात. हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव त्या ठिकाणी मिळेल. नऊ चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. समीकरण वारंवार बदलत चालला. अद्याप आपण विचार करतोय 9 चेंडू मध्ये 15 धावा. हे 3 चेंडू कशा प्रकारे हितेशच्या माध्यमातून फेकले जातील याच्यावरच शेवटच्या षटकाचं चित्रीकरण अवलंबून असेल. फटका फुलटॉसचा चेंडू, फटका मात्र लाजवाब आहे. षटकाराची मोहर मात्र लावली गेली आहे. हा येतोय मलमिना षटकार STJ. सरळ खेळलाय फटका. क्षेत्ररक्षक दूरवरून आहेत. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. फलंदाज सांगत असताना डॉन म्हणते डॉन. चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. धावा मिळत आहे तब्बल 4. चौकार STJ.
कॅच घेतली जाते. मध्ये आपल्याला पाहायला मिळेल 7 चेंडू आणि 5 धावा. नक्कीच वाईटचा इशारा आला. एकच धाव. समीकरण बदलत असताना 5 चेंडूमध्ये 3 धावा. क्रिकेटच्या औपचारिकता शिल्लक असं म्हणता येत नाही जोपर्यंत एक एक चेंडू एक एक धाव पूर्ण होत नाही, जोपर्यंत कुठचा संघ सामना जिंकत नाही. लेग बायच्या स्वरूपामध्ये नक्कीच एक धाव मिळेल आणि इथून पुढे 5 चेंडूमध्ये एकच धावेची गरज या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. स्कोरचा लेवल आणि कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे एक धाव एका धावेसाठी थोडंसं थांबावं लागेल. अजून एक डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी मॅच मध्ये रंगत येऊ शकते. अद्याप आपण विचार केला 3 चेंडू 1 धाव. आता मात्र जर डॉट चेंडू आला तर कुठेतरी सामना अजूनही शिल्लक असेल. आलाय डॉट चेंडू, आलाय डॉट चेंडू. मॅच मध्ये रंगत निर्माण झाली. कुठेतरी 5 चेंडू मध्ये 1 धाव पाहिजे होती, ती आता 2 चेंडू मध्ये 1 धाव पाहिजे. शेवटपर्यंत मी म्हटलं होतं औपचारिकता म्हणता येत नाही जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही. आता मात्र फटका चांगला झेल टिपलाय. फलंदाज झालाय बाद. 5 चेंडूवरून 1 धावेची मॅच आली आहे. 1 चेंडू 1 धावेमध्ये. क्रिकेट म्हणजे काय? 7 चेंडू मध्ये 1 धाव होणं म्हणजे क्रिकेट आणि 1 चेंडू मध्ये 6 धावा होणं म्हणजे क्रिकेट. क्रिकेटमध्ये नक्कीच आता जान फुकली जाते. यस, फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. म्हणतात ना, लोहा जितना तपता है उतनी ही ताकत भरता है. सोने को जितनी आग लगे उतना प्रखर निखरता है. सूरज जैसा बनना है तो सूरज जैसा जलना होगा. नदियों सा आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा. और हम इस माँ के बेटे हैं,
क्यों हम सोच रहे राह सरल होगी, हर संकट का हल होगा, आज नहीं तो कल होगा. इथे या ठिकाणी 5 चेंडूमध्ये 1 धावांची गरज असताना या ठिकाणी सामना येऊन टेपला. 1 चेंडू 1 धाव. टाळ्या झाल्या पाहिजेत या चेंडूसाठी. एवढा आवाज तर चालणार आता, एवढी मॅच रंगली तर. सामना जिंकलाय का मैच चाली है. उन्हें था ये गुमान कि हमारे उड़ान में का दम है, लेकिन हमें था ये यकीन आगे आसमां भी कम है. 5 चेंडू आणि 1 धावेमध्ये जो सामना येऊन टेपला होता तो मात्र 1 धावही करू दिली नाहीये. सामना जिंकतोय तो म्हणजे प्रतिस्पर्धी संघ. वॉर्ड बॉलिंग. टाळ्या झाल्या पाहिजेत त्या बॉलर साठी प्रत्येकाकडून. फारच चांगली बॉलिंग. येस टीचर. पहिली मॅच जी आपल्यामध्ये झालेली आहे नेरळ आणि बदलापूर ब्लास्टर्स. नेरळ आणि बदलापूर ब्लास्टर्स ही जी पहिली मॅच झालेली आहे त्याचा मेन ऑफ द मॅच आहे प्रशांत यादव. 11 बॉल आणि 24 रन त्यांनी केलेले आहेत. प्रशांत यादव यांनी स्टेजकडे यायचं आहे आणि मी महाजन सरांना विनंती करतो की त्यांना मेन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची आहे. त्यांनी स्टेजवर यायचं आहे. फोटो प्लीज. ए राजा फोटो काढ ना. ए सागर फोटो ले ना. हे करून घेऊ. 2 मिनिटासाठी मॅच. दुसरी मॅच जी झाली आपली कर्जत आणि बदलापूर ॲव्हेंजर्स त्याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅच आहे कोण आहे. शूटर दिनेश जाधव. काय त्याचा अचीवमेंट. 1 ओव्हर 2 विकेट आणि 3 रन त्यांनी दिलेले आहेत. दिनेश जाधव यांना मंदारला विनंती करतो की त्यांना तिसरी मॅच